आपण बघत आहोत मॅथमॅटिक फर्स्ट चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, आपलं 12th सायन्सचं मॅथमॅटिक फर्स्ट चालू आहे. आतापर्यंत आपण एक्झरसाइज 3.1 आणि 3.2 बघितलेले आहे. आज आपल्याला बघायची एक्झरसाइज 3.3. तर एक्झरसाइज 3.3 ही डिपेंड आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती. ठीक आहे, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ग्राफ आणि त्याचे डोमेन, रेंज, ठीक आहे, हे आपण लास्ट इयरला बघितलेलं आहे. आज परत एकदा आपण काय करू, रिव्हिजन घेऊन घेऊ. ठीक आहे, मी फक्त चार्ट काढून दाखवतो तुम्हाला. समजा आपण फंक्शन घेतले, आता पहिला कॉलम फंक्शन, त्याच्यानंतर डोमेन दिलेल्या फंक्शनची रेंज आणि त्याचा पिरियडिक टाईम म्हणजे पिरियड, त्याचा पिरियड. ठीक आहे, बघा आता समजा आपण पहिलं फंक्शन घेतलं साइन एक्सचा ग्राफ आपण लास्ट इयरला काढलेला आहे. मी फक्त एक त्याचं कन्स्ट्रक्शन दाखवून देतो तुम्हाला. साईनचा अप्पर लिमिट म्हणजे रेंज 1 आहे, लोअर लिमिट म्हणजे रेंज -1 आहे आणि साइन 0 हा 0 असतो. ठीक आहे, बघा मी थोडा शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. π/2 झाला 2π/3 आणि इकडेही सेम π/2 π आणि 2π/3. इथे 3π/2 पाहिजे होता. 3π/2. ओके, आणि हे ऑनवर्ड वाढत जाणार आहे. ठीक आहे, हा आपला समजा वाय ॲक्सिस आहे किंवा आपण त्याला एक्स ॲक्सिस आहे, त्याला आपण डोमेन म्हणतो. आणि हा वाय ॲक्सिस त्याला आपण काय म्हणणार आहे, रेंज म्हणणार आहे. ठीक आहे, आता बघा साइन 0ची व्हॅल्यू असते 0 आणि π/2ची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, म्हणजे बघा ग्राफ अशा पद्धतीने वरती जातो आहे. साइन पायची व्हॅल्यू असते परत 0. ठीक आहे, इथं ट्वाईस पाय घेतो आणि नंतर परत हा ग्राफ डाऊनवर्ड डायरेक्शनने आल्यानंतर या पद्धतीने 3π/2ला त्याची व्हॅल्यू असते -1. 3π/2ला व्हॅल्यू किती असते -1 आणि परत ही व्हॅल्यू अपवर्ड डायरेक्शनने येते कुठे, 2πला, आणि 2πला व्हॅल्यू किती असते 0. ठीक आहे, बघा ग्राफ स्टार्ट होतो 0ला, साइन 0ची व्हॅल्यू 0. ठीक आहे, मॅक्झिमम लिमिट त्याचा 1 आहे, कुठे भेटतं ते π/2ला. ठीक आहे, त्यानंतर तो परत डाऊनवर्ड डायरेक्शन येतो, पायला 0 भेटतो, पण पायच्या पुढे आल्यानंतर परत तो कुठे येतो, निगेटिव्हकडे, म्हणजे किती -1ला 3π/2ला, आणि इथून परत अपवर्ड डायरेक्शन येते 2πला किती भेटतो 0. म्हणजे बघा ही जी पूर्ण एक सायकल आहे, ही सायकल कंप्लीट व्हायला पिरियड किती लागतो आहे 0 to 2π. म्हणजे याचा पिरियड किती झाला 2π. बरोबर आहे. डोमेन बघा, डोमेन म्हणजे एक्स ॲक्सिस. आता हाच ग्राफ कंटिन्युअसली असा पुढे चालू राहणार आहे. ठीक आहे, आणि निगेटिव्हला जरी गेलो तर हाच ग्राफ काय राहणार आहे, कंटिन्युअली या पद्धतीने असा चालू राहणार आहे. म्हणजे याचा डोमेन काय झाला, तर तो झाला R, रिअल नंबर. ठीक आहे, एक्स ॲक्सिस रिअल नंबर. आणि रेंज बघा, याची लोअर लिमिट कुठपर्यंत येत आहे -1 पर्यंत आणि अप्पर लिमिट कुठपर्यंत जात आहे +1 पर्यंत. म्हणजे रेंज आली -1 to 1 क्लोज इंटरव्हल ना, -1 to 1. याच्या बाहेरही जात नाही आणि याच्या आतही राहत नाही. ही झाली त्याची रेंज. कोणासाठी, साईनसाठी. ठीक आहे, पुढचं आहे कॉस एक्स. ठीक आहे, ही ग्राफ आपले ऑलरेडी 11thला झाले, त्याच्यामुळे थोडं फास्टली घेतो. आता कॉस एक्सचा जो ग्राफ आहे तो स्टार्ट होतो कुठून, 0ला त्याची व्हॅल्यू असते 1. बरोबर आहे, आणि π/2ला व्हॅल्यू असते 0. या पद्धतीने कॉस, नंतर पायला व्हॅल्यू येते त्याची -1. कोणाची, कॉसची. हा ग्राफ होता आपला साइन एक्सचा, हा काढतोय आपण कॉस एक्सचा, आणि कॉसची व्हॅल्यू 3π/2ला असते 0. ठीक आहे, आणि 2πला असते परत 1. या पद्धतीने बघा सेम पोझिशन घेण्यासाठी किती टाईम लागला त्याला, 1 पासून स्टार्ट होऊन परत 1 पर्यंत येण्यासाठी 2π पर्यंत यावं लागलं. बरोबर ना, 0 to 2π. म्हणजे याचाही पिरियड किती झाला 2π. आपण जर पुढे ग्राफ एक्सटेंड केला तर तो या पद्धतीने येईल. ठीक आहे, इकडे एक्सटेंड केला तर तो या पद्धतीने. ठीक आहे,
हा झाला आपला कॉस्टचा ग्राफ. म्हणजे कॉस्टचं आहे बघा, रेंज जी आहे ती एक्स ॲक्सिसवरती भेटते आणि ती किती आहे, रिअल नंबर. ठीक आहे, एक्स ॲक्सिसवरती रेंज भेटते, डोमेन भेटतोय रिअल नंबर, आणि रेंज कुठे भेटते, वाय ॲक्सिसवरती. लोअर लिमिट -1, अप्पर लिमिट +1. म्हणजे याची रेंज आली -1 to 1, क्लोज इंटरवल -1 to 1. आणि पिरियड पण किती आला, 2 टाईम, 2 पाय. प्रत्येक 2 पाय, कुठलाही 2 पाय घ्या. समजा इथून घेतला तुम्ही पायपासून. ठीक आहे, आता इथे व्हॅल्यू किती असते तुमची, -1. बघा कॉस्टचा ग्राफ बघतोय, हा आपला वरचा ग्राफ कॉस्टचा आहे. या पद्धतीने समजा ही पोझिशन कन्सिडर केली तर हा कॉस्टचा ग्राफ परत -1वर येण्यासाठी इथपर्यंत येतो बघा. म्हणजे पायपासून तर पायपर्यंत हा मायनस, इकडे -π to +π म्हणजे 2 पाय. बरोबर आहे. पिरियड किती आला, 2 पायचा. पुढचा बघा tan x. tan xचा ग्राफ कसा आहे, हे बघा मी एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घेतले. हा आपला एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, आणि हा वाय ॲक्सिस. हा आपला 0च्या लेफ्टला निगेटिव्ह, राईटला पॉझिटिव्ह, अपला पॉझिटिव्ह, डाऊनला निगेटिव्ह. ठीक आहे, आणि समजा इथे असेल माझा π/2, इथे असेल पाय, आणि इथे असेल समजा 3π/2. इकडे सेम, इथे असेल -π/2. ठीक आहे, इथे पाय, आणि समजा इथे असेल 3π/2. ठीक आहे, आता टॅनसाठी टॅन हा π/2ला किती असतो, इन्फिनिटी. टॅन हा π/2ला किती असतो, इन्फिनिटी. 0ला बघा, 0पासून जर आपण सुरुवात केली तर टॅन हा 0च असतो. बरोबर आहे, टॅन हा 0ला किती असतो, 0. त्याच्यानंतर हा अपवर्ड डायरेक्शनने इन्क्रीज होतो. जसं आपण 0 to π/2 पर्यंत जाऊ तसं याच्या व्हॅल्यू इन्क्रीज होत जातं. ठीक आहे, तो या पद्धतीने वरती जातो, आणि ज्या वेळेस तो पूर्णतः π/2ला जातो त्याची व्हॅल्यू काय होऊन जाते, इन्फिनिटी. ठीक आहे, आणि परत जसं आपण 0पासून त्याच्या व्हॅल्यू निगेटिव्हकडे घेत जाऊ तसा तो ग्राफ काय होऊन जाणार आहे, डाऊनवरने, आणि परत -π/2ला तो ग्राफ काय जाणार आहे, इन्फिनिटीला. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजे टॅनची जो ग्राफ येतो तो बघा -π/2 आणि π/2च्या आतमध्ये येतो. म्हणजे पिरियड किती झाला, -π/2 ते π/2, म्हणजे त्याचा पिरियड होतो पाय. ठीक आहे, हे ग्राफ तुम्ही काढून बघा. आपण ऑलरेडी काढलेले होते, मी फक्त एक स्ट्रक्चर दाखवतो आहे. किंवा आपण परत -π/2 पासून याची सुरुवात केली, -π/2च्या पुढे. ठीक आहे, म्हणजे क्वाड्रंट सेकंड, बरोबर ना, सॉरी इथे मायनस आहे. हा -π/2 ते पाय म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट, आणि थर्डमध्ये टॅन परत काय असतो, पॉझिटिव्ह. बरोबर ना, -π/2 ते पाय म्हणजे हा थर्ड क्वाड्रंट आला, आणि थर्डमध्ये परत टॅन पॉझिटिव्ह येतो. म्हणजे ग्राफ परत वरून चालू होणार, या पद्धतीने येणार, आणि परत इथून काय होणार, डाऊनवरने असा. हे झालं त्याचं स्ट्रक्चर. 3π/2ला तो ग्राफ कसा होईल, डायरेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनने खाली जाईल. या पद्धतीने बघा, असा तो ग्राफ खाली निघून जाणार आहे आपला. ठीक आहे, इकडेही तसंच होणार. काय होईल, 3π/2ला त्याची व्हॅल्यू असणार आहे इन्फिनिटी, पायला परत व्हॅल्यू 0, आणि π/2ला -इन्फिनिटीकडे. ठीक आहे, हे बघा अशी या पद्धतीने तुमचा ग्राफ येतो आहे टॅनचे. आपण ऑलरेडी ग्राफ काढलेले. याची बघा कुठल्याही एक ग्राफचा पिरियड बघा, इथून -3π/2 ते π/2 म्हणजे अंतर येतं आहे पाय. -π/2 ते π/2 म्हणजे डिस्टन्स येतं आहे किती, पाय. परत हे पण π/2 ते 3π/2 पिरियड येतो आहे पाय, म्हणजे याचा पिरियड झाला पाय. याचा डोमेन काय येतो बघा, डोमेन म्हणजे कोण, एक्स ॲक्सिस. डोमेन म्हणजे कोण, एक्स ॲक्सिस. मग आता एक्स ॲक्सिसवरती समजा आपल्याला एक ग्राफ कन्सिडर केला, आपण हा ग्राफ कन्सिडर केला, या ग्राफचा डोमेन जर बघितला तर -π/2ला याची व्हॅल्यू इन्फिनिटी होते. म्हणजे -π/2 डोमेनमध्ये येत नाही. इकडे पण +π/2ला पण काय होते, व्हॅल्यू इन्फिनिटी. म्हणजे π/2 सुद्धा डोमेनमध्ये येत नाही. पायला इकडे बघा, पायला मात्र व्हॅल्यू ही 0 येते. म्हणजे पाय हा डोमेनमध्ये येतो, पाय डोमेनमध्ये येतो. पण 3π/2ला परत बघा, -3π/2ला व्हॅल्यू काय होते, इन्फिनिटी. म्हणजे 3π/2 -3π/2 घ्या किंवा +3π/2 बघा.
+3π/2 जो आहे आपला तो प्लस इन्फिनिटीकडे जातो आणि -3π/2 फक्त तो कुठे जातो निगेटिव्ह इन्फिनिटीकडे, पण मात्र जातोय कुठे इन्फिनिटीलाच. म्हणजे आपल्या डोमेनमध्ये बघा, डोमेनमध्ये पायच्या मल्टिपल आले पाहिजे 1π 2π 3π, पण π/2च्या मल्टिपल नको. π/2 म्हणजे π/2 3π/2 म्हणजे ऑड π/2 नको, म्हणजे 1 नको 3 नको 5 नको, 1π/2 2π 3π/2 5π/2 या पद्धतीने ऑड π/2 नको. म्हणजे बघा याचा डोमेन कसा येईल मग आरमधून आपल्याला सेट म्हणावं लागेल. इथं सेट मायनस करावं लागेल कोणाचा π/2 ऑड π/2च्या मल्टिपलचा. म्हणजे ऑड π/2 कसं लिहिणार 2n + 1. हा झाला ऑड नंबर आणि π/2 n बिलॉंग्स टू झेड. n बिलॉंग्स टू झेड होल नंबरमधला n बिलॉंग्स टू झेड. हा आला आपला डोमेन कोणासाठी टॅनसाठी. मग याची रेंज काय येते तर याची रेंज बघा, कुठला एक ग्राफ करा, हा वरती रियल नंबर आहे इन्फिनिटीकडे जातो, निगेटिव्हकडे सुद्धा इन्फिनिटीकडे जातो, म्हणजे याचा रेंज आला कॅपिटल आर रियल नंबर. ठीक आहे, याची रेंज आली आर. आता पुढचा आहे कॉट एक्स. तर कॉट एक्सचा ग्राफ कसा होता, कॉट एक्सचा ग्राफ सेम होता, फक्त काय होता कॉट टॅन जो होता तो π/2ला इन्फिनिटी होता, कॉट हा कुठे इन्फिनिटी असणार आहे 0ला. ठीक आहे, या पद्धतीने दुसऱ्या पेनने ड्रॉ करतो मी. कॉट हा 0ला इन्फिनिटी होता, π/2ला 0 आणि -π परत इन्फिनिटी. सेम इकडे 3π/2ला सॉरी इथे 0 या पद्धतीने. इकडे कसा येणार, इथून स्टार्ट होणार तो π/2ला इन्फिनिटी, 3π/2ला 0 आणि 2πला इन्फिनिटी. हा होता तुमचा कॉटचा ग्राफ. ठीक आहे, स्ट्रक्चर सेम आहे, फक्त काय चेंज होणार पिरियड पण सेमच येईल. पिरियड पण बघा 2 इथं -3π/2 ते π/2 म्हणजे पिरियड किती आला आहे, 1 मिनिट, इथून हा पिरियड येईल आपला 2π to π, π to 2π -2π म्हणजे पिरियड आला पायचा. किंवा हा ग्राफ कन्सिडर करा 0 to -π म्हणजे पिरियड येतोय पाय. बघा हा येतोय या पद्धतीने. याचाही पिरियड बघा 0 to π म्हणजे याचा पिरियड जो येतोय तो येतोय पाय, रेंज आरच येईल. आणि हा 0 केव्हा होतो जेव्हा पाय मल्टिपल असेल. बघा इन्फिनिटी केव्हा होतोय जेव्हा व्हॅल्यू ही पायच्या मल्टिपल असेल, म्हणजे 2π असेल किंवा पाय असेल किंवा 0π किंवा पाय. इकडे मायनस होते, लेफ्ट साईडला प्लस, म्हणजे जर पायच्या मल्टिपल आपला डोमेन आला तर तो काय होतोय 0 r - nπ. बरोबर आहे, r - nπ आणि n बिलॉंग्स टू झेड. हा झाला कॉट एक्ससाठी डोमेन. ठीक आहे, पुढचा बघा टॅन झाला, कॉट झाला, आता सेक. सेक एक्स. सेक म्हणजे काय तर 1/cos. सेक म्हणजे काय 1/cos. किंवा बघा इथं 1/cos आणि टॅन म्हणजे काय sin/cos. अपॉनला काय कोण होता कॉस. आणि इन्फिनिटी केव्हा येतो जेव्हा अपॉनला काय असतो 0. बरोबर आहे, अपॉनला काय असतो 0. म्हणजे सेकचा आणि टॅनचा जो डोमेन आहे तो कसा येईल सेम येईल. सेकचा आणि टॅनचा डोमेन सेम 2n + 1 π/2 आणि n बिलॉंग्स टू झेड. तर राहिली गोष्ट कोणाची रेंजची. मग रेंज काय येईल, जी कॉस्टची रेंज आहे ती रेंज वजा करायची कोणामधून आरमधून. कोणामधून वजा करायची आरमधून सेकच्या काढण्यासाठी. सेक म्हणजे काय 1/cos. मग कॉस्टची रेंज जर आपण आरमधून वजा केली तर उरणार रेंज कोणाची सेकची. ठीक आहे, मग कॉस्टची रेंज काय आहे तर -1 to 1. मग ही रेंज आपण काय करणार वजा करणार कोणामधून आरमधून. हा सेट आहे. ठीक आहे, ओपन इंटरवल. आरमधून कोण मायनस करणार -1 to 1. हा जो इंटरवल आहे हा इंटरवल काय करणार मायनस. म्हणजे आपल्याला रेंज भेटेल कोणाची
सेक एक्सची आणि याचाही पिरियड काय असणार आहे जो कॉसचा होता तोच म्हणजे 2 पाय. ठीक आहे, सेम आहे कोसेकचं पण. तर कोसेक म्हणजे काय तर 1 साईन. कोसेक म्हणजे काय 1/sin आणि कॉटच्या अपॉनला काय आहे साईन. बरोबर आहे. कॉट इन्फिनिटी केव्हा येईल जेव्हा साईन म्हणजे कॉट बघा कॉट म्हणजे काय cos/sin. ठीक आहे, मग कॉट इन्फिनिटी केव्हा येईल जेव्हा साईन काय असणार आहे इन्फिनिटी. बरोबर ना, जेव्हा साईनची व्हॅल्यू 0 येईल तेव्हा कॉट काय येणार आहे इन्फिनिटी. ठीक आहे, मग सेम आहे. आता जेव्हा कॉट इन्फिनिटी येतोय तेव्हाच कोसेक पण काय येईल इन्फिनिटी येईल. कारण का कोसेक म्हणजे काय कोसेक म्हणजे काय 1/sin म्हणजे साईनची व्हॅल्यू काय आली पाहिजे 0. दोघांसाठी साईनची व्हॅल्यू जर 0 आली तर हे दोघंही काय होत आहे इन्फिनिटी. म्हणजे कॉटचा आणि कोसेकचा डोमेन काय येईल सेम येईल r-n n बिलॉंग्स टू z. ठीक आहे, आणि राहिली गोष्ट कोणाची रेंजची. जी रेंज आपली सेकची आली म्हणजे काय आपण हा इंटरवल मायनस केला सेकसाठी -1 to 1. सेक म्हणजे 1/cos आरमधून हा इंटरवल मायनस केला. तसा साईन सेकसाठी साईन मायनस करणार आणि साईनचा इंटरवल काय आहे -1 to 1. क्लोज इंटरवल मायनस करताना ओपन करायचा. ओके, आणि पिरियड सेम 2 पाय. जो साईनचा होता तोच पिरियड कोणाचा येईल कोसेकचा 2 पाय. हे झालं आपलं 11चं. बरोबर आहे, हे झालं 11चं. हे होतं आपल्याला 11ची डोमेन रेंज आणि पिरियड. ठीक आहे, 11चं म्हणजे आपल्याला 12थला नाही असं नाही, 12थलाही आहे पण आपल्याला बघायचं आहे काय इन्व्हर्स. ठीक आहे, आता बघू आपण इन्व्हर्ससाठी. बघा सेम कॉलम घेतो मी. फंक्शन नंतर येणार डोमेन नंतर रेंज आणि त्यानंतर पिरियड. त्यानंतर येणार पिरियड. ठीक आहे, अगोदर आपण इन्व्हर्स फंक्शन म्हणजे काय ते बघून घेऊ. ठीक आहे, आता बघा आपण फंक्शन म्हणजे काय हे बघितलं आहे. फंक्शन म्हणजे काय समजा एखादं रिलेशन असेल एफ सेट ए पासून तर सेट बी पर्यंत. ठीक आहे, कसं फॉर एव्हरी एलिमेंट ऑफ एक्स फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए तिथं एक एक्झिस्ट होतो वाय बिलॉंग्स टू बी. फॉर एव्हरी एलिमेंट ऑफ ए फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए देर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू बी. कसा सच दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. कुठलाही एक्स घेतला ज्याच्यावरती आपण हे फंक्शन डिफाईन केलं तर आपल्याला काय भेटतो वाय. ह्या रिलेशनला आपण म्हटलं होतं फंक्शन. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए देर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू बी. एमधल्या कुठल्याही इलिमेंटसाठी बीमध्ये काय होते इमेज एक्झिस्ट होते. ठीक आहे, अशा रिलेशनला आपण म्हटलं होतं फंक्शन. मग आता इन्व्हर्स फंक्शन कशाला म्हणायचं तर इन्व्हर्स फंक्शन आहे तसंच आहे सेम आहे. आता काय होतं आता इन्व्हर्स म्हणजे काय दिलेलं जे काही फंक्शन आहे एफ ए टू बी हे जर 1 आणि ऑन टू असेल 1 आणि ऑन टू असेल तर ह्या फंक्शनवरती इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं. ठीक आहे, दिलेलं फंक्शन हे 1 अँड ऑन टू असेल तर त्याच्यावरती इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं. म्हणजे ते कसं असतं बघा आपण जे फंक्शन असतं त्या दिलेल्या फंक्शनचा जो काही डोमेन असतो तो को डोमेन होतो. बरोबर आहे, म्हणजे बी टू ए दिलेल्या फंक्शनचा डोमेन हा को डोमेन आणि को डोमेन हा डोमेन होतो. अशा फंक्शनला आपण काय म्हणतो इन्व्हर्स फंक्शन. म्हणजे काय एफ इन्व्हर्स बी टू ए. डिफाईन कुठून कुठे करायचं बी पासून ए पर्यंत. म्हणजे काय होतं आहे सेम फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू बी देर एक्झिस्ट किंवा इथे तुम्ही असंही म्हटलं इथे वाय टाकला तरी चालेल देर एक्झिस्ट वाय बिलॉंग्स टू ए. याला आपण म्हणतो इन्व्हर्स फंक्शन. ठीक आहे, याला काय म्हणतो इन्व्हर्स फंक्शन. ठीक आहे, म्हणजेच आपण कसं लिहिणार समजा इथे जर इन्व्हर्स एक्झिस्ट म्हणायचं ठरलं हा एक्स कोणाचा होता इथे डोमेनचा होता. ठीक आहे, आता कुठे जाणार को डोमेनमध्ये. म्हणजे कसं होईल ते वाय इक्वल टू
सॉरी एक्स इक्वल टू हा एफ जो आहे तो डिफाईन कोणावर होतो आहे बघा, जो एफ आहे डिफाईन कोणावरती होतो आहे बीवरती. ठीक आहे, इथे इन्व्हर्स नाही आहेत. असंच इथे डिफाईन कोणावरती होतो आहे हा बीवरती, म्हणजे कसं येईल एफ ऑफ वाय, एक्स इक्वल टू एफ ऑफ वाय. अशा फंक्शनला आपण म्हणतो इन्व्हर्स फंक्शन. ठीक आहे, इन्व्हर्स कोणाला म्हणायचं कळलं. मग दिलेल्या फंक्शनचं डोमेन आणि को डोमेनला जर आपण इंटरचेंज केलं आणि सेम फंक्शन डिफाईन केलं तर त्याला म्हणतो आपण इन्व्हर्स. ठीक आहे, मग इन्व्हर्स होण्यासाठी दिलेलं फंक्शन हे 1 to 1 पाहिजे आणि ऑन टू पाहिजे, तरच काय होतं इन्व्हर्स फंक्शन एक्झिस्ट होतं आहे. ठीक आहे, बघा मग आता दिलेलं फंक्शन कोण आहे, साईनच आहे. पहिलं फंक्शन कोण आहे, साईन, म्हणजे साईन इन्व्हर्स. ठीक आहे, आता बघा जी काही रेंज होती, रेंज म्हणजेच कोडोमेन, हा कुठे जाणार, डोमेनच्या जागेवरती. म्हणजे बघा दिलेल्या फंक्शनचं इन्व्हर्ससाठी डोमेन काय होणार, -1 to 1, आणि रेंज काय येणार बघा. आता रेंज इथे चेंज होईल. रेंज का चेंज होईल किंवा कशी चेंज होईल बघा. आपण मग असे ग्राफ काढले होते साईनचे. ठीक आहे, साईनचा ग्राफ कसा आला होता, या पद्धतीने. सॉरी, हा कॉसचा होऊन गेला. समजा हा कॉसचा बघा, इथे 1 आहे आणि साईनचा कसा आला होता, 0 स्टार्ट झाला होता या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने आला होता साईनचा ग्राफ. ओके, एक साईनचा एक कॉसचा. आता हा साईनचा जो आहे तो 0ला 0 होता आणि इथं होता π/2 किंवा हा π/2 आणि पायला परत काय होता 0 होता. ठीक आहे, मग बघा 0ला व्हॅल्यू आली 0 आणि पायला व्हॅल्यू आली किती, 0च. पायलाही व्हॅल्यू आली किती, 0च. किंवा बघा आपली जी डोमेन आहे तो कुठून कुठपर्यंत आहे, -1 to 1. मग साईनची व्हॅल्यू -1 कुठे आहे, π/2ला. बघा इथे हा आहे आपला π/2. बरोबर आहे, π/2ला व्हॅल्यू किती आली, ही -1, इथे +1. ठीक आहे, म्हणजे बघा डोमेन साईनचं जे काही डोमेन होता तो डोमेन होता π/2 ते -π/2 ते π/2. बरोबर आहे, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू येत होती -1 to 1. किंवा याला आपण ग्राफ चेंज करणार, म्हणजे कसं करणार बघा, चेंज करणार म्हणजे कसं करणार, जो आपल्या ह्या ग्राफमध्ये किंवा ह्या चार्टमध्ये जो एक्स ॲक्सिस होता तो आपण कोण मानला होता, डोमेन मानला होता. इन्व्हर्समध्ये तो कुठे जाईल, वाय ॲक्सिसवरती डोमेन. मग हे बघा, हे π/2 हे कुठे येणार, वाय ॲक्सिसवरती. इथे येणार -1. ठीक आहे, हा -1 इथे +1. आता साईनचा ग्राफ 0ला काय असतो, 0च. ठीक आहे, π/2ला किती असतो, 1, म्हणजे इथे येईल तो असा π/2ला 1, नंतर पायला तो असतो 0, 3π/2ला -1, इथे समजा 2π असेल तर 2πला परत 0. बघा या पद्धतीने काय होणार आहे, तो ग्राफ मूव्ह होणार आहे. हा झाला साईनचा ग्राफ. फक्त उभा ग्राफ होता तो कसा झाला, आडवा झाला. ठीक आहे, मग याची रेंज बघा, याची जी काही रेंज आहे ती रेंज कुठून कुठपर्यंत जाते बघा. इथे -π/2ला किती येते, तो -1. ठीक आहे, आणि +π/2ला किती येतो आहे, +1. म्हणजे रेंज कुठून कुठपर्यंत आली, -π/2 पासून π/2 पर्यंत. अप्पर लिमिट किती आहे, +1 इथे, आणि लोअर लिमिट किती आहे, -1. म्हणजे -π/2 ते π/2 रेंज कोणाची आली, साईनची. -π/2 ते +π/2 एवढ्यामध्ये रेंज आली साईन इन्व्हर्सची. तशीच कॉस इन्व्हर्सची. कॉस इन्व्हर्स आणि साईन इन्व्हर्सचं सेम आहे, दोघांचाही काय आहे, सेम आहे. म्हणजे याचा डोमेन काय येईल, -1 to 1. बघा आपण ड्रॉ करू. कॉस 0 हा काय असतो, 0ला 1, म्हणजे इथून स्टार्ट होणार. ठीक आहे, आणि π/2ला काय असतो, तो 0. या पद्धतीने कॉसचा ग्राफ येईल. बघा आता कॉसचं अप्पर लिमिट म्हणजे 1 कुठे, 0ला. ठीक आहे, आणि लोअर लिमिट म्हणजे -1 कुठे आलं, ते पायला. बघा इथे लोअर लिमिट पायला -1. म्हणजे कॉसची रेंज काय आली, 0 to π. 0 to π कॉसचा रेंज आला 0 to π. त्याच्यानंतर टॅन इन्व्हर्स.
टॅन इन्व्हर्ससाठी बघा रेंज काय आहे, आर आहे, म्हणजे डोमेन काय येईल आपला आर, डोमेन येणार आर. आणि रेंज काय येईल, मग रेंज काय येईल ते बघा इथे कोण घेत नव्हतो आपण, ऑड π/2 किंवा π/2. ठीक आहे, म्हणजे याची टॅनची रेंज काय येईल, π/2 ते π/2, -π/2 ते +π/2. किंवा हे डायरेक्टली लक्षात ठेवा. तुम्हाला जर ग्राफ ड्रॉ करता येत नसतील तर डायरेक्टली काय करा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर टॅन झाला कॉट इन्व्हर्ससाठी डोमेन आरच येईल आणि रेंज जी कॉस्टची होती ती येईल 0 to π. हां, किंवा बघा इथे लक्षात ठेवा -π/2 π/2 कोणासाठी, साईनसाठी, तेच कोणासाठी, टॅनसाठी. नंतर कॉस इन्व्हर्सची जी होती रेंज तीच कोणासाठी, कॉटसाठी. ते पुढचं फंक्शन होतं सेक इन्व्हर्स. ठीक आहे, आता सेक इन्व्हर्सचा डोमेन काय येईल, जो इकडे रेंज होता म्हणजे कोण, r -1 to 1 आणि रेंज बघा कशी येईल. आता सेक म्हणजे काय, 1/cos, म्हणजे इथे येईल 0 to π आणि 0 to π म्हणजे कॉस, आणि कॉस हा 0 केव्हा येतो, तर तो येतो π/2ला. केव्हा येतो, π/2ला. म्हणजे ह्या रेंजमधून आपल्याला π/2 वजा करायचा आहे का, तर कॉस म्हणजे काय, 1/sec. कॉस म्हणजे काय, 1/sec. आणि अपॉनला जर 0 आला तर तो काय होईल, इन्फिनिटी. मग कॉस 0 केव्हा येतो, π/2ला. म्हणून काय करणार, 0 to π मधून आपण काय करणार, π/2 मायनस, हे क्लोज इंटरवल. ठीक आहे, सेक झाला कोसेक. आता कोसेक इन्व्हर्स बघा, कोसेक इन्व्हर्ससाठी रेंज काय येईल, जी इथे होती तीच. इथे जी रेंज होती ती इकडे काय येईल, डोमेन म्हणजे काय येईल, r -1 to 1. आणि याच्यासाठी साईनचा डोमेन बघा, साईनची रेंज बघा, साईनची रेंज काय आहे, -π/2 ते +π/2. ठीक आहे, इथे क्लोज इंटरवल घ्या, -π/2 ते +π/2. मग साईन 0 केव्हा येतो, साईन 0 केव्हा येतो, 0ला. साईन 0 केव्हा येतो, 0ला. साईनचं आणि कोसेकचं रिलेशन आहे. कोसेक म्हणजे काय, 1/sin. आणि अपॉनला जर 0 आला तर तो काय होणार आहे, इन्फिनिटी. म्हणजे साईन 0 केव्हा येतो ते शोधायचं आहे, तर साईन 0 येतो 0ला. म्हणजे आपल्याला इथून मायनस करायचा आहे 0. ठीक आहे, मायनस करायचा आहे 0 म्हणजे तुम्ही म्हणाल π/2 -π/2 ते π/2 मधून 0 गेला, कुठल्याही संख्येतून 0 गेला तर फरक पडत नाही, असं नाही. एवढी व्हॅल्यू काय करायची, आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायची. ठीक आहे, हा झाला इन्व्हर्सचा चार्ट. हा इन्व्हर्सचा डोमेन, इन्व्हर्सची रेंज. डोमेन कशी येणार, जी आपल्या सिम्पल फंक्शनची रेंज होती ती असणार आहे इन्व्हर्ससाठी डोमेन. ठीक आहे, आणि रेंज कशी शोधणार, तर या पद्धतीने बघा, रेंज दिली तुम्हाला कडून, या पद्धतीने आपण रेंज घेणार आहोत. ठीक आहे, आता बघू एक्झरसाइज 3.3. बघा आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे, एक्झरसाइज 3.3चं पहिला क्वेश्चन आहे, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. आणि एक्झाम्पल दिले साईन इन्व्हर्स 1/2. जसं की मी आता सांगितलं, जर दिलेलं फंक्शन a to b असेल, ठीक आहे, तर याचा इन्व्हर्स कसा डिफाईन करतो आपण, f(b to a). बरोबर आहे, म्हणजेच काय, जर दिलेलं फंक्शन f(x) = y असेल तर याचा इन्व्हर्स काय असतो, f इन्व्हर्स y to x. ठीक आहे, या पद्धतीने. म्हणजे इथे आपण काय करणार, याला काय मानणार, y. दिलेलं जे काही फंक्शन आहे याला काहीतरी मानून घ्या. समजा याला आपण मानलं x, साईन इन्व्हर्स 1/2 = x असं मानून घेतलं. ठीक आहे, म्हणजेच काय भेटतं आहे आपल्याला बघा, साईन x = देअरफॉर दोघी साईडला समजा मी साईनने मल्टिपल केलं तर काय भेटतं, इकडे बघा, इकडे साईन इन्व्हर्स होता त्याला इंटू साईन केलं, आणि इथेही कशाने मल्टिपल केलं, साईननेच. ठीक आहे, प्री मल्टिपल बाय साईन. तर काय होतं आहे, साईन आणि साईन इन्व्हर्स कॅन्सल होतो आहे, म्हणजे साईन x = काय भेटतं, 1/2. साईन x = भेटतं 1/2. ही स्टेप लिहिलीच पाहिजे असं काही नाही, तुम्ही डायरेक्टली साईन इकडे घ्या, इकडे येत नाही, या पद्धतीने येत होतो, पण आपण म्हटणार साईन इकडे घेतला म्हणजे साईन x = भेटतो 1/2. ठीक आहे, आता साईन 1/2 केव्हा असतो, साईन x =
हा 1/2 असतो π/6ला 30ला म्हणजे sin π/6 बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू किती आला, x इक्वल टू आला π/6. पण साइन इन्व्हर्ससाठी रेंज काय होती, साइन इन्व्हर्ससाठी त्याची रेंज काय होती, सॉरी डोमेन काय होता बघा. मग एक्सची व्हॅल्यू म्हणजे डोमेन, साईनसाठी डोमेन होता -π/2 ते π/2 बरोबर आहे. द डोमेन फॉर किंवा ब्रँच व्हॅल्यू त्याला म्हणता, डोमेन फॉर साइन इन्व्हर्स इज काय होता, तो होता -π/2 ते π/2 बरोबर, -π/2 ते π/2. म्हणजेच काय, आपल्याला जो काही एक्स भेटला आहे तो एक्स कोणाच्या बिटवीन पाहिजे, या दोघांच्या मध्ये. मग तो आहे का -π/2 लेस इक्वल π/6 लेस इक्वल π/2 आहे बरोबर ना. आपल्याला जो एक्स भेटला तो एक्स या डोमेन या इंटरवलच्या आतमध्ये येतोय बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जी व्हॅल्यू आपण काढली किंवा भेटली ती काय झाली, साइन इन्व्हर्स 1/2 इक्वल टू किंवा साइन इन्व्हर्स 1/2 साठी काय भेटली, प्रिन्सिपल व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला काय भेटलं, देअरफॉर x इक्वल टू π/6 किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इन्व्हर्स 1/2 इज π/6. सॉरी इथं डोमेन नाही, रेंजेस. साइनची इन्व्हर्सची रेंज, साइन इन्व्हर्सची रेंज काय होती, -π/2 ते π/2 आणि साइन इन्व्हर्सचा डोमेन होता क्लोज इंटरवल -1 to 1. ठीक आहे, मग ह्या रेंजमध्ये हा आपला π/6 आहे का, तर आहे. ठीक आहे, -π/2 ते π/2च्या मध्ये आहे. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काय भेटली, देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इन्व्हर्स 1/2 इज π/6. ठीक आहे, या पद्धतीने सॉल्व करायचे. बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे, कोसेक इन्व्हर्स 2. काय दिलं आहे, कोसेक इन्व्हर्स 2. म्हणजेच काय, याला आपण x मानून घेणार. कोसेक इन्व्हर्स 2 इक्वल टू x म्हणजेच काय, कोसेक x इक्वल टू 2. आता कोसेकला आपण काय लिहिणार, 1/sin किंवा sin x इक्वल टू 1/2. 1/2 हां, रेसिप्रोकल केले. कोसेक म्हणजे 1/sin, 1/sin इक्वल टू 2 आला असतं. मग आपण साईन वरती घेतला, 2 खाली आला. ठीक आहे, sin x इक्वल टू 1/2. आता sin x हा 1/2 केव्हा असतो, सेम लास्ट एक्झाम्पल इथून पुढे. sin x इक्वल टू sin π/6. ठीक आहे, मग आपण इथे म्हणणार देअरफॉर किंवा प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू म्हटलं तरी चालतं आहे. ठीक आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू. ठीक आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच असं म्हटलं तरी चालतं, ऑफ साइन इन्व्हर्स एक्स इज, ती काय असते, ते असते -π/2 ते π/2. ठीक आहे, आत्ताच आपण काढले. म्हणजे बघा आपला जो x आहे तो x कुठे आला पाहिजे, -π/2 ते π/2च्या मध्ये. मग येतोय का, तर येतोय. π/6 हा -π/2 आणि π/2च्या मध्ये येतो. -π/2 आणि π/2च्या मध्ये कोण येतोय, π/6. म्हणजे आपण जे काही व्हॅल्यू इथे फाइंड करतोय एक्सची, ती काय झाली, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इन्व्हर्स 2. ठीक आहे, देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कोसेक इन्व्हर्स 2 इज π/6. या पद्धतीने इथे लक्षात काय करतोय आपण, जसं की आपण एक्झरसाइज 3.1 मध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड केल्या होत्या, त्याच पद्धतीने आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू काढतोय बरोबर आहे. त्याच पद्धतीने काय करतोय, प्रिन्सिपल व्हॅल्यू, पण तिथे 2 प्रिन्सिपल व्हॅल्यू येत होत्या. ठीक आहे, इथे 1 येते, तिथे 2 काय येत होत्या, कारण आपण तिथे पूर्ण 0 to 2π आतमध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू काढत होतो बरोबर ना. 0 to 2π तिथे आपण डेफिनेशनमध्ये म्हटलं होतं, प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणजे काय, द व्हॅल्यू बिटवीन 0 to 2π.
ठीक आहे. आता इथे काय करतो आहे 0 to 2π नाही काढत आहे, याची आपण काय बघतो आहे रेंज, कोणाची दिलेल्या फंक्शनची काय बघतो आहे रेंज. ती रेंज आता ही असेल तर ह्या रेंजच्या बिटवीनच आपल्याला काय पाहिजे दिलेल्या फंक्शनची व्हॅल्यू, जी येते π/6 बरोबर आहे. म्हणजे आपली प्रिन्सिपल व्हॅल्यू आली π/6. बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे tan इनवर्स 1. मग काय करणार tan इनवर्स 1ला x मानणार बरोबर आहे. म्हणजे tan इनवर्स किंवा tan x इक्वल टू काय आला 1. ठीक आहे. मग tan x हा 1 केव्हा असतो, tan हा 1 केव्हा असतो तर π/4ला, म्हणजे tan x इक्वल टू आला π/4. म्हणजे आपल्याला xची व्हॅल्यू काय भेटते π/4. मग आता चेक करा ही π/4 ब्रँच व्हॅल्यूच्या बिटवीन आहे का. द प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू ऑफ tan x इज tan इनवर्स एक्ससाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू किंवा tan इनवर्ससाठी रेंज काय होती तर ती होती π/2 ते -π/2 ते π/2 बरोबर. -π/2 ते π/2 ही होती टॅनसाठी रेंज. ठीक आहे. मग आता ही व्हॅल्यू बिटवीन येते का बघा, π/4 या दोघांच्या बिटवीन येते का तर येते. -π/2 पेक्षा π/4 लेस आहे आणि याच्यापेक्षा लेस इक्वल आहे, π/2 पेक्षाही लेस इक्वल आहे. म्हणजे काय होतं आहे की आपलं सोल्युशन हे जे आहे ते आपण काढलेलं सोल्युशन ही प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. ओके. हां, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथे क्लोज इंटरवल नाही आहे, इथे काय आहे ओपन इंटरवल. बघा मी चार्ट जेव्हा लिहून दिला तेव्हा इथे ओपन इंटरवल टाकलेला आहे बघा. म्हणजे इथे ओपन आहे म्हणजे इक्वल टू -π/2 येणार नाही. हां, कारण ओपन इंटरवलमध्ये π/2 पण एक्झिस्ट नाही आहे आणि -π/2 सुद्धा एक्झिस्ट नाही आहे. म्हणून इथे काय येईल स्ट्रिक्टली लेस इक्वल टू येणार नाही. बघा -π/2 पेक्षा π/4 लहान आहे मोठा आहे का आहे आणि π/2 पेक्षा लहान आहे. म्हणजे आपलं ही प्रिन्सिपल व्हॅल्यू झाली. देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स 1 इज π/4 इज π/4. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आता. बघा पुढचं एक्झाम्पल दिलं आहे tan इनवर्स -√3 इक्वल टू, फक्त एवढंच दिलं आहे, एक्स आपण लिहिलं आहे. ठीक आहे. देअरफॉर tan इनवर्स -√3 इक्वल टू आपण मानून घेऊ एक्स. ठीक आहे. म्हणजेच tan इनवर्स एक्स इक्वल टू आलं -√3. tan इनवर्स एक्स इक्वल टू आलं -√3. मग बघा प्रिन्सिपल व्हॅल्यू जेव्हा आपण फाइंड करत होतो त्यावेळेस फक्त √3 केव्हा येतो ते बघत होतो, मायनस ॲज इट इज ठेवत होतो. आणि √3 केव्हा येतो तर π/3ला. √3 केव्हा येतो π/3ला. आता निगेशन फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रीचा निगेशन फॉर्म्युला, जेव्हा ट्रिग्नोमेट्रीमध्ये साईन असेल, टॅन, कॉट आणि कोसेक असेल तर हा मायनस आतमध्ये येत होता बरोबर आहे. आणि कॉस आणि सेकसाठी हा मायनस आतमध्ये येत नव्हता. ठीक आहे. बघा इथे काय होईल मग tan इनवर्स एक्स इक्वल टू tan -π/3 -π/3. म्हणजे बघा काय होतं आहे आता आपली एक्सची व्हॅल्यू जी आली आहे ती काय आली आहे -π/3. एक्सची व्हॅल्यू काय आली आहे -π/3. म्हणजे आपलं जे प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे द प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स इज जे आपण आत्ताच लास्ट एक्झाम्पलला बघितली, एक्झाम्पल नंबर 3ला, ही एक्झाम्पल नंबर 4 आहे. काय होती ती ओपन इंटरवल -π/2 ते π/2. ठीक आहे. यांच्या बिटवीन एक्सची काय पाहिजे व्हॅल्यू. मग एक्सची व्हॅल्यू यांच्या बिटवीन येते का बघा
-π/2 इथे, बरोबर ना. म्हणजेच काय, -π/2 पेक्षा -π/3 मोठा आहे आणि π/2 पेक्षा छोटा आहे. ओपन इंटरवल आहे म्हणून स्ट्रिक्टली लेस घेतलं. म्हणजे काय, आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू भेटली. देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इनवर्स -√3 इज -π/3 इज -π/3. या पद्धतीने आपलं चौथं एक्झाम्पल झालं. ठीक आहे, नेक्स्ट बघू. नेक्स्ट दिलेलं आहे साइन इनवर्स 1/√2. साइन इनवर्स 1/√2. ठीक आहे. आता दिलेलं जे काही फंक्शन आहे त्याला आपण इक्वल टू एक्स मानणार. कुठलाही लेटर घ्या तुम्ही, मी एक्स घेतो, तुम्हाला दुसरं वाटलं तर तुम्ही घ्या. साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू एक्स, म्हणजेच साइन इनवर्स एक्स काय भेटेल, 1/√2. मग साइन हा 1/√2 केव्हा असतो, सॉरी इथं इनवर्स कॅन्सल होईल. साइन एक्स इक्वल टू 1/√2. मग साइन एक्स 1/√2 असतो π/4ला, π/4ला. म्हणजेच आपल्याला एक्स इक्वल टू काय भेटतोय, π/4. आता चेक करायचं आहे π/4 हा रेंजमध्ये बसतोय का. द प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स एक्स इज, ही होती मायनस क्लोज इंटरवल, साईनसाठी क्लोज इंटरवल -π/2 ते π/2. ठीक आहे, त्याच्यात बसते का, तर बसते. देअरफॉर -π/2 इथं क्लोज इंटरवल आहे म्हणून लेस इक्वल π/4, लेस इक्वल π/2 आहे. म्हणून काय झालं, देअरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू इज ऑफ साइन इनवर्स 1/√2 इज π/4, इज π/4. ओके. तर लास्ट एक्झाम्पल राहिले क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं, ते बघू. ठीक आहे. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल दिलं आहे कॉस इनवर्स -1/2. कॉस इनवर्स -1/2. तर याला म्हणणार आपण इक्वल टू एक्स. कॉस इनवर्स -1/2 इक्वल टू एक्स, म्हणजेच कॉस एक्स इक्वल टू -1/2. ठीक आहे. बघा आता कॉस हा 1/2 केव्हा असतो, तर π/3ला, बरोबर आहे, π/3ला. आता समजा बघा, मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं कॉस एक्स इक्वल टू, समजा हा मायनस बाहेर ठेवला आणि कॉस π/3 केला. ओके. आता लास्ट माझ्या मते 2 एक्झाम्पलपूर्वी आपण हा मायनस जो होता तो आतमध्ये घेतला होता, बरोबर आहे. आय थिंक टॅन होता तिथे. मी त्यावेळेस तुम्हाला बोललो होतो की साईन, टॅन, कॉट आणि कोसेकसाठी मायनस आतमध्ये येतो, कॉस आणि सेकसाठी येत नाही. का येत नाही बघा, समजा हा मायनस आपण आतमध्ये घेतला म्हणजे इथे काय होईल, -π/3. -π/3 म्हणजे क्वाड्रंट नंबर 4, बरोबर आहे. आणि क्वाड्रंट नंबर 4मध्ये कॉस काय असतो, पॉझिटिव्ह, बरोबर आहे. कॉस काय असतो, पॉझिटिव्ह. तसंच सेक पण काय असतो, पॉझिटिव्ह. पण व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह. आणि आपलं काय येतं आहे, पॉझिटिव्ह. म्हणून हा मायनस आतमध्ये येत नाही. अशा वेळेस काय करावं लागतं, याला पायमधून सबस्ट्रॅक्ट करावं लागतं. पायमधून काय करावं लागतं, सबस्ट्रॅक्ट. पायमधून सबस्ट्रॅक्ट केल्यावर बघा क्वाड्रंट कोणता भेटला, सेकंड. सेकंडमध्ये काय झालं, हे निगेटिव्ह, बरोबर. सेकंडमध्ये कॉस काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे आपण काय केलं, पायमधून सबस्ट्रॅक्ट केला. म्हणजे बघा कॉस एक्स इक्वल टू भेटलं π-π/3, म्हणजेच कॉस एक्स इक्वल टू, इथं क्रॉस प्रॉडक्ट करा, π-π/3 म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट 3π - π म्हणजे 2π - 3, 2π - 3. ठीक आहे. बघा आता प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू बघा, प्रिन्सिपल ब्रँच व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स एक्स इज, ही आहे 0 to 2π,
0 टू पाय, ही आहे 0 टू पाय. मग आपला जो व्हॅल्यू आले 2 पाय अपॉन 3 ही 0 टू पाय येते का, तर येते. 2 पाय अपॉन 3 म्हणजे किती, 120. बरोबर, 120 म्हणजे आपला आन्सर बरोबर येतो आहे. आता एखाद्याला डाऊट असेल, थोडा डाऊट क्लिअर करतो सर. मग एखादा म्हणशील सर आपण पाय हा जर तुम्ही म्हणताय की कॉस हा फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड आणि थर्डमध्ये निगेटिव्ह आहे, बरोबर आहे. मग एखादा म्हणशील सर तुम्ही पाय मायनस पाय बाय 3च का केला, प्लस पण करू शकत होते. प्लस केला असता म्हणजे आपण थर्डमध्ये गेलो असतो आणि थर्डमध्ये कॉस काय आला असता, प्लस आला असता, ठीक आहे. पण आपली जी ब्रँच व्हॅल्यू आहे ती काय 0 टू पाय आहे. 0 टू काय, पाय. थर्ड क्वाड्रंटमध्ये गेलो म्हणजे ती काय होते, पाय प्लस. थर्ड क्वाड्रंटमध्ये काय होते, पाय प्लस, म्हणजे ब्रँच व्हॅल्यूच्या बाहेर जातं आहे ते, ठीक आहे. काय होतं आहे, ब्रँच व्हॅल्यूच्या बाहेर जातं आहे. त्याच्यासाठी आपण काय केलं, मायनस केलं, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू काय भेटली, प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इन्वर्स. बघा आपण इथे कॉस इन्वर्स -1/2 म्हणा किंवा कॉस इन्वर्स -1/2लाच आपण काय म्हटलं आहे, एक्स म्हटलं आहे, ठीक आहे. मग तुम्ही कॉस इन्वर्स -1/2 म्हणा किंवा डायरेक्टली एक्स म्हटलं तरी चालेल. प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ एक्स इज 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3. ओके, हे आलं आपलं सोल्युशन. या पद्धतीने आपला पहिला क्वेश्चन संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू क्वेश्चन नंबर 2.